हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ग्लॅम टच. आणि जसं की तुम्ही आज व्हिडिओमध्ये बघू शकता, इथे मी क्रिएटिव्ह आय मेकअप केलेला आहे. ह्या आय मेकअपला होलो आय मेकअप असं बोलतात. हा आय मेकअप मी कसा केला आहे हे बघायचं तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर व्हिडिओ सुरू करूया. इथे मी आय बेस अप्लाय करते, जेणेकरून आपले जे कलर आहेत ते अजून जास्त डार्क दिसतील, उभरून दिसतील. त्यानंतर इथे मी ब्राऊन शेड घेतलेला आहे, त्याला मी इनर टू आउटर साईडला ब्लेंड करते. हा देखील आपण क्रीज लाईनच्या वरती अप्लाय करणार आहोत. आणि प्रॉपर ब्लेंड झाल्यानंतर इथे थर्ड शेड मी ब्लॅक शेड घेतला आहे, का तर आपला आय मेकअप जो आहे तो अजून छान दिसावा. इथे तुम्ही डार्क ब्राऊन शेड पण घेऊ शकता. आणि त्यानंतर इथे आपल्याला कट क्रीज करायचा आहे. आपल्याला फुल कट क्रीज करायचा आहे, हाफ सर्कलमध्ये मधून स्टार्ट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रॉपर हाफ सर्कल ड्रॉ करता येईल. त्यानंतर इथे लीडवरती मी स्काय ब्लू कलर अप्लाय केला आहे. तुम्ही तुमच्या आउटफिटच्या अकॉर्डिंग कोणताही कलर अप्लाय करू शकता. इथे मी शिमरी शेड अप्लाय करते लीडवरती. त्यानंतर साईडच्या ज्या हाश लाईन आहेत त्या ब्लेंड आउट करण्यासाठी इथे मी ब्ल्यूपेक्षा डार्क शेड म्हणजे डार्क ब्ल्यू शेड घेतलेला आहे आणि साईडच्या ज्या लाईन्स आहेत त्या ब्लेंड आउट केल्या आहेत. त्यानंतर डार्क ब्राऊन कलर घेऊन मी वॉटर लाईनच्या खाली अप्लाय केलं आहे. आणि त्यानंतर इथे लॅश आणि विंग लायनर ड्रॉ करून माझा जो आजचा आय मेकअप आहे, होलो आय मेकअप आहे, तो कंप्लीट केलेला आहे. आय मेकअप अजून जास्त छान दिसावा, म्हणजे ओव्हरऑल लुक जो आहे तो अजून छान येण्यासाठी इथे मी एक टिकली ॲड केली आहे. कसा वाटला तुम्हाला हा आजचा आय मेकअप मला नक्की सांगा कॉमेंट करून. आणि जर अशाच व्हिडिओ तुम्हाला अजून बघायच्या आहेत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा आय मेकअप लुक नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.